भगवान शिवांचा जन्म नेमका कसा झाला ते तुम्हाला माहीत आहे का? महादेवांना जन्म देणारे त्यांचे आईवडील कोण होते? की खरं तर महादेवांचा जन्म झालाच नव्हता? ज्या देवाला आपण महादेव म्हणतो, ज्यांना ना सुरुवात आहे ना अंत, त्या अनंत शिवतत्वाची ही अद्भुत कथा आहे. आजच्या कथेत आपण जाणून घेणार आहोत सृष्टीची निर्मिती होण्याआधी महादेव कोठे होते. ब्रह्मदेव आणि भगवान विष्णूंनाही त्यांचा अंत सापडलेला नाही. हे अनंत तेजस्वी स्वरूप नेमकं काय होतं? ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण महादेवांच्या उत्पत्तीमागचं रहस्य ऐकल्यावर तुमच्या मनात एक शब्द उमटेल, हर हर महादेव. तर चला भक्तांनो, मन शांत करा, डोळे मिटा आणि ओम नमः शिवाय म्हणत या अद्भुत कथेला सुरुवात करूया. असं म्हणतात ना, ज्याची सुरुवात असते त्याचा शेवटही असतो. पण ज्याला ना सुरुवात आहे ना शेवट, त्याला आपण म्हणतो अनंत. आणि या अनंत शब्दाचा विचार केला की आपल्याला डोळ्यासमोर एकच रूप उभं राहतं. जटामध्ये गंगा धारण करणारे, कपाळावर चंद्र धारण करणारे, गळ्यात नाग धारण करणारे आणि भक्ताच्या हाकेला क्षणात धावून जाणारे आपले महादेव. पण एकदा देवर्षी नारदांच्या मनात एक प्रश्न निर्माण झाला. नारद मुनी भगवान विष्णूकडे गेले आणि त्यांनी विचारलं, प्रभू, ब्रह्मदेवाची उत्पत्ती कशी झाली? आपली उत्पत्ती कशी झाली? पण महादेवाची उत्पत्ती कशी झाली? भगवान विष्णू काही क्षण शांत राहिले. मग त्यांच्या चेहऱ्यावर एक सुंदर स्मित उमटलं. ते म्हणाले, नारदा, ज्या महादेवांना तू जन्माबद्दल विचारत आहेस त्यांचं स्वरूप जन्म आणि मृत्यूच्या पलीकडचं आहे. नारद मुनी आश्चर्यचकित झाले. म्हणजे प्रभू, महादेवाचा जन्म झाला नाही? भगवान विष्णू म्हणाले, शिव म्हणजे केवळ एक देव नाहीत. शिव म्हणजे ते परमतत्व जे सृष्टीच्या आधी होतं आणि सृष्टीचा अंत झाल्यावरही राहणार आहे. एकदा ब्रह्मदेव आणि भगवान विष्णूमध्ये एक प्रश्न निर्माण झाला, सृष्टीमध्ये श्रेष्ठ कोण? दोघांमध्ये चर्चा सुरू झाली. तेवढ्यात अचानक त्यांच्यासमोर एक अफाट तेजस्वी ज्योतीचा स्तंभ प्रकट झाला. त्याचा प्रकाश इतका प्रचंड होता की आजूबाजूचं सर्व काही त्या प्रकाशात विलीन झाल्यासारखं वाटत होतं. ब्रह्मदेव म्हणाले, मी त्या ज्योतीचा वरचा शेवट शोधतो. भगवान विष्णू म्हणाले, मी तिचा खालचा शेवट शोधतो. दोघेही निघाले. ब्रह्मदेव वर वर आणि वरच जात राहिले. भगवान विष्णू खाली खाली आणि खालीच जात राहिले. पण ना त्या ज्योतीचा अंत सापडला ना तिची सुरुवात. शेवटी दोघांनाही जाणवलं, ही साधी ज्योत नाही, हे तर अनंत तत्व आहे. आणि त्या दिव्य तेजातून महादेवाचे विराट स्वरूप प्रकट झाले. तेव्हा ब्रह्मदेव आणि विष्णूंना उमगलं, ज्याचा आरंभ शोधता येत नाही आणि ज्यांना अनंतही सापडत नाही, त्याला जन्म मृत्यूच्या बंधनात कसं बांधणार? तोच आहे महादेव. म्हणून भक्तांनो, आपण महादेवाकडे फक्त देव म्हणून पाहू नका. महादेव म्हणजे संकटात धीर देणारी शक्ती. महादेव म्हणजे अंधारात दिसणारा. महादेव म्हणजे हरवलेल्या माणसाला पुन्हा उभं करणारी आशा. ज्यांच्याकडे जगाने पाठ फिरवली त्यांच्यासाठीही महादेवाचं दार उघडं असतं. म्हणून तर आपण प्रेमाने म्हणतो, देव सगळीकडे शोधण्याची गरज नाही. मनापासून ओम नमः शिवाय म्हणा. महादेव तुमच्या मनातच आहेत. महादेवांचा जन्म कधी झाला? कदाचित या प्रश्नाचं उत्तर शोधताना आपण एक मोठं सत्य विसरतो. महादेवाचा जन्म शोधण्यापेक्षा त्यांच्या विचारांचा आपल्या आयुष्यात जन्म होणं अधिक महत्त्वाचं आहे. मनात श्रद्धा असेल, कर्म चांगले असेल आणि संकटातही विश्वास टिकून ठेवला, त्यांच्या विचारांचा आपल्या आयुष्यात जन्म होणं अधिक महत्त्वाचं आहे. मनात श्रद्धा असेल, कर्म चांगलं असेल आणि संकटातही विश्वास टिकून ठेवला तर समजा महादेवांची कृपा तुमच्या सोबत आहे. आणि शेवटी एवढेच म्हणेन, ज्यांच्या डोक्यावर महादेवांचा हात असतो त्याला आयुष्यातील कोणतंही वादळ कायम तोडू शकत नाही. तुम्हीही महादेवांचे भक्त असाल तर कमेंटमध्ये एकदा मनापासून लिहा, हर हर महादेव. आणि अशीच सुंदर धार्मिक कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला
विसरू नका. महादेवांची कृपा तुमच्या आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर सदैव राहो.